हॅलो माय डिअर चिल्ड्रेन, हाव आर यू? कसे आहात माझ्याची मुकलांनो? चला तर आज आपल्याला आणखीन वेगळे वोकॅबलरीज एम ह्या लेटरपासून शिकवणार आहे मी तुम्हाला. एम ह्या लेटरपासून खूप काही वोकॅबलरीज आहेत, खूप काही शब्द आहेत, पण वेळेवर आपल्याला लक्षात येत नाहीत. सोपेच असतात, आपल्याला माहीत पण असतात, पण तरी आपल्याला वेळेवर लक्षात येत नाहीत. तसेच शब्द मी तुम्हाला आज शिकवणार आहे, सांगणार आहे. जर का एखादे तुम्हाला मी विचारल्यावर आलं तर तुम्ही पण ट्राय करा, सांगण्याचा प्रयत्न करा. बघूया की मी विचारल्यावर तुम्हाला तुमच्या जेव्हा व्हिडिओ पाहतात तर तुम्हाला लक्षात येते का? तुम्ही पण पहा. जसे की आपल्याला तर स्टार्ट करूया. जसं की आपल्याला स्मरणशक्ती ह्या शब्दाला पटकन आठवा. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? स्मरणशक्ती. तर एम ह्या लेटरपासून मेमरी. मेमरी मीन्स स्मरणशक्ती. निरोप किंवा बातमी ह्याला काय म्हणायचं आहे? मेसेज. मेसेज म्हणजे निरोप किंवा बातमी. तो क्षणला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? एम ह्या लेटरपासून क्षण. मुमेंट. ते क्षण. इन दॅट मुमेंट. हो का नाही? मुमेंट मीन्स क्षण. जेवण ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? जेवणला मील. मील मीन्स जेवण. पदक. पदकला काय म्हणतात? आला असेल लक्षात. मेडल. मेडल मीन्स पदक. आरसा. आरसा तर माहीत असेल. एमपासून काय आहे आरसा? मिरर. मिरर मीन्स आरसा. मिसळवणे किंवा मिळवणे ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मिक्सअप. मिक्स करणे हे की नाही? त्याला इंग्लिशमध्ये आपण मिक्स करणे म्हणतो ना. मिळवणे, मिसळणे म्हणजेच मिक्स. एखादी प्रतिकृती, त्या प्रतिकृतीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मॉडेल. मॉडेलला काय म्हणायचं? प्रतिकृती मीन्स एखादं मॉडेल. सकाळ, दुपार, संध्याकाळ हे तर सगळ्यांनाच माहीत आहे शब्द. मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून. दुपार मीन्स आफ्टरनून, संध्याकाळ म्हणजे इव्हनिंग, रात्र म्हणजे नाईट. मग एमपासून मध्यरात्रीला मिड नाईट. मध्यरात्रीला काय म्हणतात माय डिअर चिल्ड्रेन? मिड नाईट. पद्धत, रीत. पद्धत, रीतला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मॅनर. मॅनर मीन्स पद्धत, रीत. संगमवरी दगड ह्याला इंग्लिशमध्ये एमपासून आहे. एम ह्या लेटरपासून शब्द आहे संगमवरी दगड. ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मार्बल. मार्बल मीन्स संगमवरी दगड. ओके माय डिअर चिल्ड्रन, आवडला असेल तर लिहून घ्या, पाठ करून घ्या आधी सगळे शब्द. आणि सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.